एवढा सगळा आनंद कशासाठी ते सांगतेस, पण त्या अगोदर ना आम्ही सकाळ सकाळ आवरून सगळ्यात आम्ही गावाकडे चाललो होतो बरं का. जातानाच भरपूर अशी फुलं घेतली होती आणि नंतर ना आम्ही आता इकडेच थांबणार होतो. त्यामुळे उद्याचे माझे जे काही ब्लॉग असतील ना तुम्हाला सगळे गावाकडचेच बघायला मिळतील बरं का. पहिला तर आम्ही नाश्ता करून घेतला होता, बाकीची कामं केली आणि त्यानंतर डेकोरेशनला लागलो होतो. आता डेकोरेशनला आमच्याकडनं भरपूर अशी माणसं आहेत, त्यामुळे प्रत्येकाला एक एक काम दिलं होतं बरं का. मग आता थोडं थोडं डेकोरेशन बऱ्यापैकी चालच होतं आणि बाकीचं जे काही होतं ना ते पण करून घेत होतो आम्ही. आणि हे फुगे ना अजिबात उन्हाळ्यामुळे राहत नव्हते बरं का. हा फुगा लगेचच फुटून जायचा आणि मग नंतर आमचं फायनल डेकोरेशन झालं. आता तुम्हीच एकदा बघून घ्या की आमचं फायनल डेकोरेशन कसं झालंय ते बरं का. मग बाकीचा स्वयंपाक केला आणि आम्ही सगळी इकडं ना वाट बघत बसलो होतो आणि तोपर्यंत ना गाडीची एंट्री झाली. तसा आमचा काय आनंद गगनात मावेना बरं का, कारण आमचं गाडीमध्ये बेबी येणार होतं. आता बेबीची इकडे एंट्री झाली, छानपैकी ओवळून वगैरे घेतलं आणि खरंच घरातनं छोटं बाळ आलं की ना सगळ्यांना आनंद खूप होतो बरं का. आणि बाळ आल्यानंतर आता आमचे जे काही बाकीचे कार्यक्रम झाले ना ते सगळे उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. चला तर मग